I'm really sorry. मला कळलं नाही, माझा डोळा लागला थोडासा. I'm sorry. हो ठीक आहे, एवढं घाबरण्यासारखं काही झालं नाही. ठीक आहात का तुम्ही? शांत व्हा. ओके. पण आय थिंक आपण थांबूया कुठेतरी. थोडं रेस्ट करायची गरज आहे. हो पण जर मी काय म्हणते, आता बाहेर कुठेतरी थांबून पैसे कशाला वाया घालवायचे? पण करणार काय आपण? तुम्ही एक काम करा, गाडी साईडला पार्क करा, मी सांगते. काय? आता एवढी मोठी गाडी असताना दुसरीकडे कुठे कशाला थांबायचं? काय एकदम ऐसपैस जागा झाली की नाही? पैसे वाचवले मी तुमचे. स्मार्ट आहे तू. आय एम इम्प्रेस. बस झालं. जास्त कौतुक सहन होत नाही ना मला. कशाला आता झोपूया का? खूपच ड्रेन झाल्यासारखं वाटतंय आता. हो झोपा. गुड नाईट. गुड नाईट. हा जयसिंगराव महाडिक बोलतोय. मी बरा आहे. बरं एक काम होतं महत्त्वाचं म्हणून फोन केला होता. सध्या माझ्या फॅक्टरीमध्ये थोडा फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहे. त्यामुळे काय आहे, सध्या मी पैसे उभे करण्यासाठी माझं राहतं घर विकायला काढलं आहे. तुमच्या नजरेत कोणी जर गिराईक असेल किंवा तुम्ही इंटरेस्टेड असाल तर उत्तम. ठीक आहे, बरं ठेवू फोन? हो घेता. काय झालं? अजून फोन लावून टाकतो. नाही उसत आहे. जेवण झोपले वाटतं. एकाचही नंबर लागत नाहीये. हे बघा, तुम्ही नका ना स्वतःला त्रास करून घेऊ. मला सांगा, खरंच दुसरा काहीच पर्याय नाहीये का आपल्याकडे? मालती, मालती, आपल्याकडे दुसरा पर्याय आहे. भाऊजी, माझे हे दागिने आहेत. हे दागिने विकून आपण काहीतरी पैसे उभे करू शकतो. तुम्ही काय करताय? हे तुमचं स्त्रीधन आहे. तुम्ही ते जपायला हवं. हे असलं पाप माझ्या हातून घडणार नाही. भाऊजी, अहो असं काय बोलताय? दागदागिने आपल्याला वेळ प्रसंगी उपयोगी पडावेत म्हणूनच असतात की नाही? आणि मला सांगा, आपलं घर, आपल्या डोक्यावर जर छप्परच नाही राहिलं तर मी ह्या दागिन्यांचं काय करू? हे बघा, मी काही झालं तरी दागिने विकणार नाही. बंगला विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आबा असं करू नका प्लीज, ऐका आमचं. आता घरात उर्मिला वहिनींचे पण दागिने आहेत आणि आता आईचे पण दागिने आहेत. आता हे दागिने दिले तर काही पैसे उभे राहू शकतात. बरोबर आहे त्याचं. मला वाटतं त्या उर्मिलाचे दागिने विकायला मला ते पटत नाही. ते उर्मिलाचं स्त्रीधन आहे. त्याला आपण हात लावणं गैर आहे. हो पण मालती, माझा ऐका. उर्मिला घरात नसताना तिच्या दागिन्याला हात लावणं चुकीचं आहे. ते काही नाही, मी दागिने विकणार नाही. आणि आपल्याकडे घर विकण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. मला माणूस शोधायलाच हवा. अहो आबा
या इडली वडा इडली वडा इडली वडा दादा इडली वडा इडली वडा इडली वडा. या इडली वडा इडली वडा इडली वडा इडली वडा. दादा इकडे या. सर सर उठा. सर सर उठा ना. इडली खाणार का तुम्ही? मला काही नको आहे, मला झोपू दे. जरा उठा. अरे हे काय, कुठे होत आपण? कुठे होत काय कुठे होत? अहो मुंबईला निघालेलो ना आपण. काल रात्री गाडीतच झोपलो. विसरलात का? काय पाहिजे, इडली का वडा? इडली द्या. दादा थांबा, दुसरी नका बनवू. एक बास झाली. याचे किती पैसे झाले? 20 रुपये. अच्छा हे घ्या. थँक्यू. वेलकम. सर घ्या नाश्ता घेऊन घ्या. हो हो हो, ऑप्शन उद्याच आहे. राईट. हो हो, नाही नाही, हे बघा, मी आता फोनवर ना सगळे एक्सप्लेन नाही करू शकत. उद्या या ना, उद्या भेटू. हां, ओके ओके, सी यू. सारखं सारखं ना तेच तेच बोलून माझं तोंड दुखायला लागलं आणि फोन थांबतच नाहीत. तू थांब, हा फोन मी घेते, तू आईस्क्रीम खा. हॅलो. हो 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 हो, कंपनीचा लिलाव उद्याच आहे. येस येस येस, प्लीज डू कम. हा हो. विक्रांत विक्रांत, अरे नुसते फोनवर फोन येत आहेत. मला तर वाटते आतापर्यंतची सगळ्यात मोठी बोली लागणार आहे. अरे विक्रांत, तू मध्यंतरी इंद्रा करून जे काही काम करून घेतलंस ना, त्याचा हा परिणाम आहे. येस येस, म्हणजे त्या इंद्राच्या कष्टाचं फळ आपण खाणार आणि इंद्राची सगळी फॅमिली रस्त्यावर येणार. करेक्ट आहे. अपेक्षेपेक्षा 1-2 करोड कमी मिळाले तरी चालतील, असेही पॉकेटचे पैसे आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यामुळे जे येईल त्यात आनंद मानायचा. हो विक्रांत, तुझ्या तोंडात साखर नाही, आईस्क्रीम पडू. बरं, आता आपल्याला उद्याची सगळी तयारी करावी लागेल. उर्मिला, उद्याचा लिलाव असा होणार आहे ना की तो जयसिंगराव मौलिक आयुष्यभर लक्षात ठेवेल. कोण तुम्ही? कुणाला भेटायचं? हाय, मी इंद्रजित माडिक. मला तुमच्या बॉसला भेटायचं आहे. त्या ओळखतात मला. अच्छा, माझी ओळख तर पंतप्रधानांची, आणि मी आता त्यांनाच भेटायला चाललोय. हो, मी ते मस्करी करायला नाही आलोय तुमच्याशी. तुमच्या बॉस मला ओळखतात, त्यांना सांगा मला भेटायचं आहे तुम्हाला. तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? नाही. आणि म्हणूनच ओळख आहे असं सांगून भेटायचा प्रयत्न करताय. तुम्ही येऊ शकता. अरे ऐका तरी तुम्ही.
तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. अहो, हे इंद्रजित महाडिक आहेत. यांची स्वतःची फॅक्टरी आहे, महाडिक इंडस्ट्रीज. ते तुमच्या सरांना ओळखतात. आम्ही एका कामानिमित्त तुमच्या सरांना भेटायला आलो. सर, एक मेजर गडबड झाली आहे. एका मशीनमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याचं सॉफ्टवेअर करप्ट झालेलं आहे. आणि अशा कंडिशनमध्ये जर आपण काम बंद केलं तर आपल्या कंपनीला करोडोचं नुकसान होऊ शकतं. अरे बापरे, आपण काम तर बंद नाही करू शकत. फार मोठा लॉस बेअर करावा लागेल. सॉरी टू इंटरप्ट, पण हा जो काही प्रॉब्लेम आहे ना, तो जर मी आयडेंटिफाय केला ना तर कदाचित मी तो सॉल्व्ह करू शकतो. तू कसा सॉल्व्ह करू शकशील आणि तुला काय कळते यातलं? अहो, तुम्ही एकदा विश्वास तर ठेवून बघा. सरांना एक चान्स द्या, ते नक्की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. हो, आणि हे बघा, असंही तुम्ही टेक्निशियनला बोलवा, त्यात तुमचा वेळ वाया जाणारच आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मी आता हेल्पलेस आहे आणि मला काही करून काम सुरू ठेवावं लागेल. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तुम्ही मला त्या वेळेत काम पूर्ण करून देऊ शकता का? पण नाही, मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही तुमच्या बॉसशी माझी भेट घडवून द्या, एवढं प्रॉमिस करा फक्त मला. ओके, डन. ओके. हा खूप मोठा मेजर प्रॉब्लेम आहे, पण एक्झॅक्ट काय इश्यू आहे हा तुम्हालाच फाइंड आउट करायचा. हो, मी बघतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि तुम्हाला त्या वेळेतच हा इश्यू रिझॉल्व्ह करून द्यायला लागेल. अप्रतिम वास्तू मिस्टर महाडिक. खूपच पॉझिटिव्ह वेव्ज आहेत या घरात. आय एम इम्प्रेस. पण मला एक कळत नाहीये, इतकं सगळं छान आहे की सुंदर वास्तू असताना ती तुम्ही विकताय का? नाईलाज झाला म्हणून वास्तू विकावी लागते, घर विकावं लागतंय. मी आणि माझी मिसेस मालती महाडिक खूप कष्टाने हे घर उभं केलं आहे. आमची मुलं सुद्धा लहानाची मोठी ह्याच घरात झाली. या घरानं आमचे अनेक सुखदुःख पाहिले आहेत. या घराचा प्रत्येक कोपरा आणि कोपरा मालतीच्या स्पर्शानेच जिवंत झालाय. पण जेव्हा आपल्या जवळची माणसं, घरची माणसं आपल्यावर आघात करतात ना, तेव्हा माणूस हतबल होतो. आणि त्या हतबलतेतूनच माझ्यावर घर विकण्याची वेळ आली. ही वास्तू म्हणजे माझ्याकरता प्राण आहे, माझा श्वास येतो. ही वास्तू म्हणजे फक्त दगडविटांची वास्तू नाही आहे, दगडविटांचं घर नाही आहे, आमच्या आठवणींचा महाल आहे. या घरानं आम्हाला आईच्या मायेनं, बापाच्या प्रेमानं कवेत घेतलंय, जवळ घेतलंय, प्रेम केलंय आमच्यावरती आणि आम्ही या घरावरती. मालतीनं मोठ्या प्रेमानं हे घर सजवलंय. पण आता हे घर विकणे वाचून आमच्याकडे पर्याय नाही आहे. घर विकून फॅक्टरी ही वाचवावीच लागेल.
कारण या फॅक्टरीवरती अनेक कामगारांचे संसार अवलंबून आहेत, त्यांचे आयुष्य अवलंबून आहेत. ते संसार मला वाचवावेच लागते. ही फॅक्टरी दुसरा कोणी विकत घेतोय मी नाही पाहू शकत. तुम्हाला मी मगाशी म्हटलं ना, जी फॅक्टरी ती माझीच फॅक्टरी. मोठ्या कष्टानं उभी केली मी ती फॅक्टरी आणि तिचा लिलाव होणार आहे. माझा पुतण्या करण महाडिक मला फसवून त्यानं फॅक्टरी स्वतःच्या नावावर केली आणि तो तिचा लिलाव करतोय. म्हणजे तुम्ही खूपच सफर केले तर. पण काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आता तर हे घर मी नक्कीच विकत घेईन आणि तुमची फॅक्टरी वाचवायला मदत करेन. अंदाजे या घराची किंमत 5.5 करोड असेल, पण मी 6 करोड पर्यंत बोली लावायला तयार आहे. कोडिंग झालंय कम्प्लीट. तुम्ही तो कोड तुमच्या सिस्टममध्ये रन करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. थँक्यू सो मच. जेव्हा आपल्या रक्ताची माणसं आपल्याला फसवतात, तेव्हा तुमच्यासारखी अनोळखी माणसं पाठीशी उभी राहिल्यावर एक वेगळंच बळ येतं. थँक्यू. अहो, माणसानी माणसाला बळच तर द्यायचं असतं आणि माणुसकीच्या धर्माने जगायचं असतं. तेच तर करतोय मी. लक्षात ठेवा, फॅक्टरी तुमची होती आणि तुमचीच राहील शेवटपर्यंत. आता लिलावात भेटू. येतो मी. मालती, आता आपली फॅक्टरी नक्कीच वाचणार. आता मला काळजी नाही. चला. बाबांचा फोन. बघा ना काय म्हणताय. हा बाबूला. हा इंद्र, आपल्या घराला गिराईक मिळालंय. फक्त त्यांना मी कड घातली. आपल्या बंगल्याचे जे काही पैसे येतील त्याच्या बदल्यात त्यांनी आपल्यातर्फे कंपनीच्या लिलावात बोली लावायची. आणि ते तयार झालेत. तर तुम्ही लवकर या, वाट बघतोय. हो उद्याच लिलाव आहे, या लवकर. हो, येतो आम्ही. काय झालं, काय म्हणाले आबा? घर विकत गेला एक माणूस तयार झालाय, लवकर या म्हणत होते. पण तुमचा चेहरा का उतरलाय असा? इथे झालंय ना आता बोलणं, होईल सगळं नीट. बोलणं झालंय पण आय एम नॉट शुअर की ते कितपत वर्क होईल. सर, तुम्ही नका उगाच काळजी करू. आपण आपल्या बाजूने प्रयत्न करतोय ना, मग आपल्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल, खात्री आहे मला. मला कशाचीच खात्री उरली नाही आता. तुम्ही ऐका बरं माझं. हे बघा, चांगल्या माणसांबरोबर आहे ना नेहमी चांगलंच होतं. आबांनी कधी कोणाचं वाईट केलंय का? नाही ना. त्यांनी नेहमी सतत सगळ्यांची काळजी केली, सगळ्यांना मदत केली. मग त्यांच्या बरोबर आणि तुमच्या सोबत असं अजिबात होणार नाही. नका काळजी करू, होईल सगळं ठीक. हा, सर
तुमचा असा चेहरा पाहिल्यानंतर आबा आणि मालती मॅडम खचून जातील हो. असं नका ना करू. आणि तुम्ही ऐका बरं माझं, सगळं ठीक होणार आहे. खरंय तुझं म्हणणं. आजही बघ ना तेच झालं. जेव्हा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता खसून गेलो होतो खूप, पण तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस नेहमीप्रमाणे. सर, हे बघा, आपण दोघं एकमेकांच्या पाठीशी कायम असेच उभं राहणार आहोत आयुष्यभर. आपल्या दोघांमध्ये कोणीच येऊ शकत नाही. आणि ही तर सुरुवात आहे, हो ना? चला. गुड मॉर्निंग. वेलकम सर. वेलकम. प्लीज प्लीज. बघितलंस कशी पटापट माणसं येत आहेत ते. हो ना. आता ना फक्त माझी स्वप्न पूर्ण होणार आहेत. फक्त माझी शेवटची इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही. कुठली इच्छा? हेच की या फॅक्टरीचा लिलाव त्या आबा आणि इंद्राच्या डोळ्यासमोर व्हावा. त्यांनी बघावं त्यांच्या डोळ्यासमोर ही फॅक्टरी विकली जाताना. पण ठीक आहे, नेव्हर माइंड. अरे वा, देव आपल्याला छप्पड फाडके देतोय विक्रांत. म्हणजे तुझी एकही इच्छा आता पूर्ण राहणार नाही. तिकडे बघ,